आता बातमी आहे दादा भुसे यांनी केलेल्या एका अजब विधानाची। 1 रुपयात पीक विम्याच्या अर्जासाठी शेतकऱ्यांकडून 100 रुपये वसूल करणाऱ्या सीएससी चालकाची नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे। सीएससी चालक 100 रुपये घेतो, मात्र शेतकऱ्यांचे 2 ते 5 हजार रुपये वाचतात, असं दादा भुसे चक्क म्हणाले। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये दादा भुसे यांनी हे वक्तव्य केले। त्यामुळे दादा भुसे शेतकऱ्यांच्या लुटीचं समर्थन करतात का, असा एक सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। दरम्यान दादा भुसे नेमकं काय म्हणालेत तुम्हीच पहा। त्याचे 2, 4, 5 हजार रुपये वाचले त्याचं नाही, मग ते 100 रुपये सीएससी वाल्याने घेतला। ती बाबतीत चालू आहे। लिस्टिंग ऑपरेशन केलंय, लिस्टिंगचं काय तो पण घेतो। त्याचे 2, 4, 5 हजार रुपये वाचले त्याचं नाही, मग ते 100 रुपये सीएससी वाल्याने घेतला। ती बाबतीत चालू आहे। लिस्टिंग ऑपरेशन केलंय, लिस्टिंगचं काय तो पण घेतो। दादा भुसेंच्या या अजब वक्तव्यावर शेतकरी नेते अजित नवले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। विमा सेंटर चालकांकडून 1 रुपये विम्याच्या बदल्यामध्ये 100 रुपये घेत असल्याचं स्ट्रिंग ऑपरेशन साम टीव्हीने केलं। यावर प्रतिक्रिया देत असताना हजारो रुपये मिळत असतील तर 100 रुपये गेले तर काय बिघडेल, अशा प्रकारची प्रतिक्रिया जर जबाबदार मंत्र्यांकडून येत असेल तर ती अत्यंत खेदजनक अशा प्रकारची गोष्ट आहे। दादा भुसे साहेब या राज्याचे कृषी मंत्री राहिलेले आहेत, त्यांच्यासारख्या माणसाकडून अधिक जबाबदारीनं वागण्याची अपेक्षा आहे। मात्र ते जर अशा प्रकारे वक्तव्य करत असतील आणि सेंटर चालकांच्या लूटमारीला पाठीशी घालत शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय करणार असतील तर यासारखी दुसरी संतापजनक गोष्ट असू शकत नाही। दादा भुसे ज्या सरकारमध्ये आहे, ज्यांचं ते प्रतिनिधित्व करतात, त्यांची ही भूमिका आहे काय? मुख्यमंत्र्यांची सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांना लुटलं पाहिजे